सगळ्यांना मी पिशू पाळते त्यामुळे तुम्हाला गायचा गोठा दाखवते. कोंबडीचा आवाज ऐकून पिशू पण घाबरली, उभी राहिली तिथंच. तर हा आहे पिशूच्या आजोळी, जनावरांसाठीचा गोठा, त्यांचं घर आहे. तर तुम्हाला इथे पाहायला मिळतील. कोंबड्या पण येत असतात अधूनमधून इकडे, त्यांच्यासाठी वेगळं घर आहे. शेळी पालन पण करतात पिशूचे आजी आजोबा, गाई पण आहेत. शेतीसोबतचा जो जोडधंदा आहे, शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, हेही पिशूचे आजी आजोबा करतात. तर हे शेळ्या आहे, नवीन काही पिल्लं पण झाली शेळ्यांना, तुम्हाला दिसत असेल सगळ्यांना. आणि प्रशस्त गोठा आहे, सगळ्यांना असं व्यवस्थित बसता येते, फिरता येते. ही मोठी जी आहे ती आम्ही तिला लाली गाय बोलतो. तिचं दूधही खूप छान आहे. ही जी आहे हिला सोनी म्हणतात, सोनी गाय. ही इकडे आहे ती खिलारी गाय आहे. ही सोनी गाईचं नाही, सॉरी, लाली गाईचं पिल्लू आहे हे. श्रावी नाव आहे, श्रावणात झाली म्हणून तिला श्रावी नाव ठेवले. आणि खिलारी गाईचं बाहेर आहे बछडा, त्याला हरी म्हणतो आम्ही. शेळ्यांनाही सगळी नावे आता म्हणजे इतकी लक्षात नाही. बाबांच्या, पिशूच्या बाबा सगळ्या शेळ्यांना सगळ्या शेळ्या मला सारख्याच दिसतात, पण पिशूच्या बाबांना माहिती आहे नावं सगळी.